नमस्कार. कधी असं वाटतं का की आपण आयुष्यात पुढे जाण्याचा खूप प्रयत्न करतोय, पण काहीतरी आहे जे आपल्याला मागे खेचतंय? जणू काही आपण एका गाडीत बसलोय, ॲक्सिलरेटर दाबतोय, पण गाडी काही जागची हलतच नाहीये. आज आपण त्याच अदृश्य शक्तीबद्दल बोलणार आहोत, ज्याला आपण म्हणू शकतो मानसिक ब्रेक. तर मग या चर्चेची सुरुवातच एका थेट प्रश्नाने करूया. जरा स्वतःलाच विचारून बघा की वाईट वाटून घेण्याचा ब्रेक दाबून ठेवलाय का? हा प्रश्न कदाचित थोडा विचित्र वाटेल, पण याचं उत्तर शोधणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, चला याला अजून सोपं करूया. समजा आपलं आयुष्य ही एक गाडी आहे आणि सध्या ती गाडी थांबलेली आहे. मग ती का थांबली आहे? काय अडथळा आहे? चला या थांबलेल्या प्रवासाचं खरं कारण शोधून काढूया. तर हा मानसिक ब्रेक म्हणजे नेमकं काय? बघा, हा बाहेरून कोणी लावलेला नाहीये. हा आपण स्वतःच आपल्या आतून आपल्या प्रगतीवर लादलेला एक अडथळा आहे. आणि याला शक्ती कुठून मिळते? तर वाईट वाटून घेण्याच्या आपल्या सवयीमुळे. आणि खरा मुद्दा हाच आहे, आयुष्याची गाडी थांबली आहे कारण वाईट वाटून घेण्याचा ब्रेक दाबून ठेवला आहे, तो पण ऑन. हे समजून घेणं महत्वाचं आहे की हा ब्रेक आपोआप लागलेला नाहीये, तो आपण सक्रियपणे म्हणजे मुद्दाम दाबून ठेवलाय. आता जरा या सवयीच्या मुळाशी जाऊया. ही फक्त एक भावना नाहीये, तर ही एक खोलवर रुजलेली सवय बनून जाते. आणि जेव्हा गाणी अशीच थांबून राहते, तेव्हा त्याचे परिणाम काय होतात ते पाहूया. आणि गंमत म्हणजे जोपर्यंत हा पाय ब्रेकवरून काढला जात नाही, तोपर्यंत गाडी तशीच थांबलेली राहणार. अगदी तशीच, जशी ती भूतकाळात होती. म्हणजे ही काही आजची समस्या नाही, हा एक जुना पॅटर्न आहे जो आपण पुन्हा पुन्हा जगत राहतो. पण या सवयीची किंमत काय चुकवावी लागते? तर बघा, आपण सतत जुनी मानसिक ओझी वाहत राहतो, नकारात्मकतेच्या बंधनात जगतो, एका प्रकारच्या मानसिक गुलामगिरीत अडकतो, अज्ञानाच्या पडद्याखाली राहतो आणि सर्वात वाईट म्हणजे आपण आपली खरी ताकद, खरी शक्तीच विसरून जातो. बरं, आत्तापर्यंत आपण समस्येबद्दल खूप बोललो. पण आता या चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. समस्येतून बाहेर पडून एका शक्तिशाली समाधानाकडे जाऊया. एक असं ज्ञान जे आपला संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकू शकतं. युगऋषी श्रीराम शर्मा आचार्य काय म्हणतात ते जरा लक्ष देऊन ऐका. हसणं, हसवणं, आनंदी राहणं आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवणं हा माणसाचा स्वाभाविक गुण आहे. आत्म्याचं स्वरूपच आनंदमय आहे. अडचणींना घाबरून स्वतःच्या स्वभावाला विकृत करणं हीच सर्वात मोठी चूक आहे. याचा अर्थ काय? तर आनंद मिळवायची गोष्ट नाहीये, तो आपला मूळ स्वभाव आहे. यालाच आपण आजच्या भाषेत असं म्हणू शकतो की आनंद हे आपल्या आत्म्याचं फॅक्टरी सेटिंग आहे. ते काही अपग्रेडेड नाही, जे आपल्याला नंतर विकत घ्यावं किंवा मिळवावं लागतं. तो आपला मूळ नैसर्गिक स्वभाव आहे. चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, ड्रायव्हरच्या सीटवर पुन्हा आपलं नियंत्रण कसं मिळवायचं, हा मानसिक ब्रेक कायमचा कसा सोडायचा, याचा एक स्पष्ट मार्ग आता पाहूया. यासाठी 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, हे ओळखणं की वाईट वाटून घेणे ही फक्त एक सवय आहे, ती आपली ओळख नाही. दुसरी, हे समजून घेणं की ज्या क्षणी आपण ब्रेक सोडू, त्याच क्षणी प्रगती सुरू होईल. तिसरी, हे सत्य स्वीकारणं की आनंद हाच आपला मूळ स्वभाव आहे. आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे आजपासून आपल्या आनंदाचं नियंत्रण स्वतःच्या हातात घेण्याचा पक्का निर्णय करणं. आणि शेवटी एकच गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे चांगलं वाटणं, आनंदी असणं हाच आपला डिफॉल्ट स्वभाव आहे आणि तो पण आत्ता याच क्षणी. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक शेवटचा प्रश्न उरतो, जो प्रत्येकाने स्वतःलाच विचारायचा आहे. आता त्या ब्रेकवर कोणाचा हात आहे? या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला बदलासाठी लागणारी खरी शक्ती देईल.